आपण मैदानामध्ये. गुणलेखक या ठिकाणी मात्र थोडीशी आमच्यापासून विश्रांती घेतली ते हितेश डोंगरे आणि आमचे नवे गुणलेखक हिरामन गडगे या ठिकाणी गुणलेखकांची भूमिका निभावत आहेत. त्यांचं देखील हार्दिक या ठिकाणी स्वागत करूया आणि वळी आपण मैदानाकडे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. संकेत आणि अकबर ही जोडी डावाची सुरुवात करते. 4 षटकांचा सामना आहे त्यामुळे पहिले षटक हे पॉवर बेस आहे, तर इतर 3 षटकं ही अर्थातच खुली असतील. यावेळी मात्र 2 शतक 30 शॉट सर्कलच्या बाहेर मिडविकेट आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि चेंडूला मिडविकेटवरून अर्थात सौरभ गांगुली आणि MS धोनी स्टँडच्या वरून चेंडूला तेव्हा आपल्याला अर्थातच वेस्ट इंडिज संघाच्या ख्रिस गेलची आठवण होते, ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने भंगार विकण्याचं काम केलं, भंगार गोळा केलं, भंगार विकलं, पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांना संधी मिळाली तेव्हा षटकाराने त्याने खातं उघडलं. सलग 3 षटकार मारले गेले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे हरीजी साबळे सरांच्या माध्यमातून. तर एक चांगलं योगदान आहे. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. गोलंदाज आपल्या बॉलिंगवर अर्जुन, ज्या अर्जुननी मागच्या सामन्यामध्ये तब्बल पहिल्या षटकात 4 आणि दुसऱ्या षटकात 2 फलंदाज बाद केले. त्याच्यावर पहिल्या चेंडूवर षटकार बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला या ठिकाणी पुन्हा एकदा मिडविकेट आणि वाडिश लॉंग चेंडूला सीमापर पाठवलाय आणि निश्चितच गॅप शोधली 2 क्षेत्रक्षामध्ये चेंडू आणि हा चौकार. चौकार मारले तरी 500 रुपयाचं पारितोषिक हरीजी साबळे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. 2 चेंडूवर 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्या. संकेत तयार आहे. गोलंदाज अर्जुन यावेळी ऑनसाईडला पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने डीप मिडविकेट क्षेत्रात चेंडूवर येणार. पहिली धाव पूर्ण केली, थोडंसं मिसफिल्ड आणि त्याचा परिणाम या ठिकाणी 2 धावांमध्ये रूपांतर करण्यात यशस्वी ठरले. 2 धावा इथे मिळाल्या आणि बघता बघता धावा धावलकर येऊन पोहोचल्या त्या 12. क्रिकेटचे कुरुक्षेत्र चेंडूबॉलचं युद्ध आपण पाहतात ही स्पर्धा आणि आज पहिला दिवस 2024चा. बऱ्या आपण सर्वांनीच काल अगदी मध्यरात्री दुपारी रात्री 1 वाजेपर्यंत 31 डिसेंबर या ठिकाणी आपण साजरी केली. या दरम्यान या ठिकाणी बॅट आणि चेंडू संपर्क येत नाही. निखिल ठोंबरे यांना विनंती आहे की लगेच आपण सन्माननीय आमचे आपले आयोजक सन्माननीय नकुलजी भांडे सरांशी संपर्क साधा. निखिल यांना विनंती आहे, आमचे समालोचक. निखिल विनंती आहे. निखिल ठोंबरे यांना विनंती आहे आपण लगेच संपर्क साधा आयोजकांशी. दरम्यान या ठिकाणी हवेमधून हा चेंडू खेळलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू 1 बाउन्स, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. चौकार, 4 धावांचं योगदान, 16 धावा धावबलकावर. पहिले षटक हे निश्चित मागडं ठरते अर्जुनचं. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्राच्या डोक्यावरून लॉंग ऑफ मिड ऑफच्या क्षेत्रावरून चेंडूची मापार पाठवला गेला. डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला आणखीन कणकणी चौकार. एकूण धावा आल्या त्या 4 आणि याला एकूण पंच 1 मिनिट मॅच थांबवा. संपर्क प्रमुख भिवंडी तालुका रुपेशदादा म्हात्रे.
राजेशदादा भांगे साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात. त्याचबरोबर तालुका प्रमुख संतोजी विशेष साहेब या स्पर्धेच्या वतीने उपस्थित होतात आणि ज्यांची आपल्याला आतुरता आहेत रुपेशदादा म्हात्रे थोड्याच वेळामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचं भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष 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 स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर वळी आपण डीजे जरा आवाज जाऊया मैदानाकडे. एकूण धावा धावपलकार या ठिकाणी अजून आतापर्यंत पाहिलं 20 धावा धावपलकार आल्यात. षटक क्रमांक दुसरं कुणाल गोलंदाज आहे. पुढचा चेंडू या विमानात चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅट चेंडू संपर्क येत नाही. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डीजे थोडा आवाज करायचा आहे. 20 धावा धावपलकावर. गोलंदाज कुणाल. दुसरे षटक पॉवरबीचं पहिलं षटक समाप्त झालं. मागडे षटक पाहायला मिळालं 20 धावांचं ते अर्जुनचं. दरम्यान बॅटच्या पट्टे चेंडू घेतलाय. हवेतून खेळलाय. मिड विकेटला एक अतिशय सुंदर पुलचा फटका. गगनभेदी गगनजीवी षटकार. आणि आपण पाहिलं तर फलंदाज एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे पहिली सफलता. अकबरची खेळ मात्र इथं समाप्त होतोय ज्याने तब्बल आपण पाहिलं षटकाराच्या माध्यमातून 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं आणि मैदानातून बाहेर होतोय. एक गडी बाद धावपलकार धावेन पोहोचल्यात त्या तब्बल 26. तर हरिजी साबळे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतात फलंदाजी करणारा संघ चेंज द गेम खांदारे. प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल. हे योगदान आहे. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावलाय. बाद झाला तो फलंदाज यावेळी अकबर. 6 धावांचं योगदान दिलं 4 चेंडूमध्ये आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 4 षटकांचा सामना. नवीन फलंदाज अल्पेश. गोलंदाजाला मात्र हे यश मिळालं. पहिला फलंदाज बाद झाला 26 धावांवर. 4 षटकांचा सामना म्हणजे 24 चेंडूचा सामना आपण या ठिकाणी पाहत आहात. पाहुण्यांचं या ठिकाणी काही क्षणात आगमन होणार आहे आणि अर्थातच आज सकाळपासून आम्ही पाहिलं की अतिथी कक्षामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आले ज्यांचं या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थात सहर्ष स्वागत देखील केलं गेलं. हिंदू संस्कृती तुम्ही पाहिलेत. तर 2 धावांची पेनल्टी इथे फलंदाजी करणारा संघ अर्थात चेंज द गेम. कारण मैदानामध्ये तुम्ही सेफ्टी गार्ड बदलतायत कारण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 182 देशामध्ये कुठेही पाहू शकता. अशावेळी अर्थात स्पर्धेचा नियम मोडला म्हणजे 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी चेंज द गेम खांदारी संघाला मिळाले. उलटास होता चेंडू खराब. नो बॉलचा इशारा येतोय. मिड विकेटला चेंडूर येतोय परंतु या ठिकाणी नो बॉल आणि अर्थातच तोपर्यंत ओव्हरथ्रो बॅकअपला शेतशेक चेंडूर येतोय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी आणि पंचांकडे दाद मागितली गेली. तोपर्यंत मात्र यस नो बॉल आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. तर एकूण 9+3 म्हणजे एकूण 4 धावांचं योगदान मिळालं. धावपलकात वाढ झाली. धावपलकार धावा येऊन पोहोचल्यात त्या 30 धावा धावपलकार आल्यात. 3+1 आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. आणि धावचीसाठी या ठिकाणी अर्धा तिसऱ्या पंचांना पाचारण करण्यात येईल. स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल की फलंदाज धावचीत आहे की नाही हे पाहिलं जाईल. खेळ थोडासा थांबलाय परंतु आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात धावचीसाठी या ठिकाणी अर्थातच हा विचार नेहमी आपल्याला पाहायला मिळतो.
आणि फलंदाज अर्थात नाबाद आहे, सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये, सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये आहे. फलंदार अल्पेश आणि संकेत ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतात. समोर मात्र खेळतोय फलंदाज संकेत, सलामी लावले फलंदाज आहे. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू, यावी चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. या ठिकाणी पंचामचे हात जमिनीला समांतर करतात, दर्शवतात हा चेंडू खराब आहे. एक धावेचं आणखीन योगदान. धावप्रकार चेंज द गेम खंदारे या संघामध्ये अर्थात एक धावेचं योगदान. अर्थात सामनाची पहिलं सत्र समाप्त झाल्यानंतर 2 धावांची पेनल्टी ही आम्ही मायनस करू, वजा करू चेंज द गेम खंदारे संघाची, जी अर्थातच सेफ्टी गार्ड मैदानात बदलला त्यामुळे त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मैदानाकडे आपण पाहतात, यावेळी एक पुन्हा एकदा चेंडू थोडासा बाहेर निघाला आणि बॅक टू बॅक 2 वेळा चेंडू निश्चितच गेला हा स्वैरच्या माध्यमातून. धावफलकात वाढ 32 धावा धावफलकार आल्या. 4 षटकांचा सामना, 24 चेंडूचा सामना तुम्ही पाहतात. क्षेत्ररक्षणाची विरचना इथे पाहिलेत. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅन तैनात केले. शॉर्ट पॉईंट आपण पाहतात. एक क्षेत्ररक्षक मात्र कव्हरला आहे आणि एक लॉंग ऑफ विरचना ऑफसाईडला. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. दरम्यान यावी उंच हवेतून फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला. 4 क्षेत्ररक्षकांमध्ये बरोबर चेंडू या ठिकाणी जमिनीला दान होतोय. तोपर्यंत 2 धावा धावफलकार नोंदवल्या गेल्या. 2 धावा मिळतात त्या फलंदाजाला आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज यावी संकेतला. 34 धावा धावफलकावर. या स्पर्धेत धावाचा उच्चांक आपण पाहिलं तब्बल 3 गडी बाद 122 हा धावांचा उच्चांक नोंदवला गेला आणि निश्चितच आठवणीत राहणारा हा सामना, ज्यामध्ये 93 धावांची काय खेळी केली हरेश याने. सामनावरचा मानकरी आणि तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक देखील त्याला मिळालं. दरम्यान यावी फुल टॉस चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर इथे स्क्वेअर लेग डीप विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि हा दुसरा फलंदाज मात्र गमावला, तो चेंज द गेम खंदारे संघाने. आपण पाहतात आगरी कोळी लोकांना पावणारी देवी म्हणजेच एकविरा देवी कार्यालयाची, जी माहूरच्या रेणुका देवीचं निश्चित दुसरं रूप असं म्हणतात. एका वीराची माता म्हणून एकवीर असं म्हणतात आणि चैत्र महिन्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी कराड्याची एकविरा देवीचं दर्शन आणि त्या ठिकाणी असणारं योगदान घेतो. तर या ठिकाणी संकेत ची खेळी मात्र बाद झाली, ज्याने एक षटकारी आणि चौकारांच्या माध्यमातून तब्बल 22 धावांची खेळी या ठिकाणी साकार केली आपल्या संघासाठी. बाद झाला झेलचितच्या रूपाने. 2 गडी बाद धावफलकार धावा येऊन पोहोचल्या 34. षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालं ते कुणालचं, ज्याने 1 विकेट प्राप्त केला, 2 विकेट प्राप्त केले, 14 धावा दिल्या आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतं. 3रं षटक घेऊन गोलंदाज आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून सचिन पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर उंच हवेतून खेळण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेटला आलाय. एक गगनभेदी गगनचुंबी षटकार, ताकदीचा वापर, सीमारेषे पलीकडे 6 धावा. आलेला हा षटकार 9 या वैयक्तिक धावसंख्येवर एकूण धावफलकार धावा येतात त्या 40. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आतापर्यंत प्रति षटकार 10ची सरासरी इथे राखण्यामध्ये यश मिळालं आणि षटक क्रमांक 30 सुरू आहे आणि गोलंदाज आहे सचिन. दोन्ही संघ तसे तुल्यबळ आहेत. जयनमान आंबेळेपाडा आणि चेंज द गेम खांदारे या दोन्ही संघाचा विचार करतात. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकून खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. पण आपण इथे पाहणार आहोत की अतिशय महत्त्वाचा सामना, कारण यातील जो संघ विजय होईल तो 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. येणारा संघ कोण असेल? जाऊया मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. हा वेतून खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक शॉट फाईनला गेला, कोणती चूक करत नाही. लॉलीपॉप झेल ज्याला म्हटलं तर इथे घेतला गेला आणि आणखीन एक फलंदाज मैदानातून गमावला. तर चेंज द गेम खांदारे संघाचा यावेळी फलंदाज अल्पेशची खेळी मात्र समाप्त होईल, ज्याने 6
3 चेंडूमध्ये 6 धावांचे योगदान दिलं. माफ करा. येस डीजे. चाळीस धावा धावपलकर आत्तापर्यंत आपण पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळी सचिनला हे विकेट मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार आला, पण त्यानंतर मात्र उंच फटका खेळायचा होता. चेंडू हवेत राहिला आणि शॉर्ट फायलिंग क्षेत्रामध्ये क्षेत्रेश होत्याच्या हातामध्ये झेल विसावला आणि हा तिसरा धक्का या ठिकाणी बसला. तो चेंज द गेम खांदारे या संघाला. जर्मन आंबेळे पाड्याचा संघाला हे की चांगले योगदान. जर्मन आंबेळे पाडा निश्चित चांगला प्रयत्न करतोय विकेट मिळवण्यासाठी. जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी. यावेळी स्विप चेंडू केलाय. टायमिंग चांगलं होतं. चेंडू क्षेत्र चेंडूवर येतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप स्क्वेअर लेग. स्विप म्हटल्यानंतर मराठीमध्ये झाडू मारणं असं म्हणतात आणि या ठिकाणी ती झाडू मारली होती चेंडूवर, परंतु क्षेत्ररक्षकांनी सुंदर कामगिरी केली कारण चेंडू थोडासा संत गतीने इथे आला आणि 1 धावेचं योगदान. 41 धावा धावपलकावर. 1 धाव मिळते ती उमेशला. उमेश आपलं खातं उघडतोय. समोर मात्र असेल विकास. 3 बाद 41. तिसरं षटक मैदानामधून सुरू असताना या स्पर्धेसाठी आयोजकांच्या माध्यमातून सुंदर अतिथी कक्ष, त्याचबरोबर समालोचन कक्ष आणि खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर साधारणतः 6 स्टँड जे प्रेक्षक गॅलरी ज्याला म्हणतात, प्रेक्षक कक्ष ज्याला म्हणतात, या ठिकाणी केले. सुंदर आयोजन आणि नियोजन. पुन्हा एकदा संत गतीने हा चेंडू फेकला होता. यावेळी मात्र फक्त टॅप केला चेंडूला. चेंडू गेला तो अर्थात इथे सिलिम मिडॉफला 1 धावेचं योगदान इथे मिळेल. 1 धाव मिळते ती फलंदाला. 1 धावेच्या माध्यमातून विकास आपलं खातं उघडतोय. एकूण धावपलकात वाढवते ती 3 बाद 42. एकेरी धावेने योगदान उमेश मात्र स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज सचिन. पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने काही सालोवर फुटा चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. धाव घ्यायची होती, नकार दिला गेलं आणि निर्धाव चेंडू कारण चेंडू गेला होता. यावेळी मात्र पप्पू बेरेने जर षटकार मारला 200 रुपयाचा पारितोषिक मिळेल. तर जाऊया मैदानाकडे. उमेश यासाठी हे पारितोषिक आहे. 1 टू गो. 1 टू गो. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातला. पुढचा चेंडू यावेळी हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षकांनी खूप मोठी चूक केली ते आपण पाहायला मिळालं. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. हा सोपा झेल होता, परंतु हा झेल सुटला. जर आणि तर या शब्दांना खरं तर क्रिकेटमध्ये स्थान नाही आणि जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेटही खेळलं जात नाही आणि इथे मात्र एक जीवदान मिळालं. जीवदान मिळणारा फलंदाज हा नेहमी एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तुटून पडतो. पुढच्या चेंडूवर आपण पाहणार आहोत. या ठिकाणी षटक मात्र आपण पाहिलं समाप्त झाले जेव्हा सचिनने या षटकात तब्बल 9 धावा दिल्या आणि 1 फलंदाला माघारी परतवलं. धावपलकात धावा येऊन पोहोचल्या 43. 3 षटकांची समाप्ती अंतिम षटक असेल ज्या पहिल्या सत्रामध्ये. 200 रुपयाचं पारितोषिक असेल उमेश यांनी जर षटकार मारला तर. विकास यांनी जर षटकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक. जाऊया अंतिम षटकाकडे आणि अंतिम षटक घेऊन या ठिकाणी आपण पाहणार आहोत ते जय हनुमान आंबेळेपाडाचा गोलंदाज यावेळी दिगंबर शेवटचे षटक फेकतोय. 43 धावा धावपलकात आल्यात. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही, कारण आपल्याला आज एकूण 7 सामने कव्हर करायचे आहेत. कारण साधारणतः 5:45 वाजलं की अरबी समुद्रामध्ये सूर्य विसर्जित होतो आणि अर्थात रात्र मोठी आणि दिवस छोटा, हे हिवाळ्याचं निश्चित आपण स्वरूप पाहतो. वळी आपण मैदानाकडे. यावी शेवटचे षटक आणि गोलंदाज आपण पाहणार आहोत ते आंबेळे गावाच्या एंडकडून यावी दिगंबर.
पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, इथे मध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. गोलंदाज खेळाडू यशस्वी होणार का, परंतु या ठिकाणी पाहिजे लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. क्रिकेटमध्ये एकेरी धावेला महत्त्व, धावा कशा येतात त्याला महत्त्व आहे, धावा येणं महत्त्वाच्या, आणि या ठिकाणी 1 धावेचं योगदान मिळालं अर्थात लेग बाईट्स. 44 धावा धावफलकावर. 5 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत. चालू सामना चेंज द गेम विरुद्ध जय हनुमान आंबेळेपाडा या दोन संघामध्ये, त्यानंतर समीक्षा 11 परे आणि संदीप 11 डेहनोळी यांच्यामध्ये दुसऱ्या ब्रिजचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत. वळी आपण मैदानाकडे. यावी फटक्यामध्ये ताकद नव्हती अर्थातच या ठिकाणी पाहतात. मिडान क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. शेतीचे चेंडू येतोय, चेंडूची फेकी करणार तो पण सहजगत्या 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतात त्या संघाला आणि 2 धावा मिळतात त्या फलंदाज विकासला. विकासाची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि उमेश मात्र या ठिकाणी 4 चेंडूचा सामना करत असताना 2 या धावसंख्येवर. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावांनी पोहोचल्या त्या 46. अंतिम षटक. अंतिम षटक आपण पाहणार आहोत. 3-4 पावलांचा रनअप, एक थोडीशी फिरकी टाईप गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडूची समाप्ती होतोय. चेंडू पाहिलं तर आपण गुडलिंग स्पॉटवर पडला. चेंडूला थोडीशी उंची दिली. फलंदाजाला ऑनसाईडला खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीक्षक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन लेग तैनात केलंय. एक अर्थातच गली 1 पॉईंट. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र लॉंग ऑफ फिरोशना ऑफसाईडला. ऑनसाईडला शॉर्ट फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट. दरम्यान अप्पर काट हवेत आहे चेंडू. आपण पाहता चेंडू जाणार आहे तो अर्थातच कव्हरला थांबत नाहीये आणि येतो एक सुंदर फटका चौकार. 4 धावा. प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय, चेंडूची फेकी केली गोलच्या दिशेने. तोपर्यंत 2 धावांचं सहजगत्या योगदान मिळालं. 2 धावा संघाला 52 धावा धावफलकावर. विकासच्या खात्यात 2 धावांचं आणखीन एक योगदान. 52 चांगली धावसंख्या 4 षटकामध्ये निश्चित या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंज द गेम खांदारी संघाने फलंदाजी करत असताना खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिलात. जय हनुमान आंबेळेपाडा यांच्या विरुद्ध असलेली लढत. जाऊया मैदानाकडे. फिरकी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर. यावी हवेतून खेळलाय. लॉंग ऑफच्या वरून हा चेंडू मात्र जाईल आर पार सीमा पार. षटकार 6 धावा. हनुमान आंबेळेपाडा या संघाचं षटक समाप्त होईल पहिलं. त्याच्यामध्ये 2 धावांची ॲड या ठिकाणी केली जाईल कारण त्यांना पेनल्टी मिळाली होती ती चेंज द गेम खांदारे संघाला. तर अशा प्रकारे निर्धारित 58 धावा धावपल करायल्यात. 3 फलंदाज गमावलेत आणि आता लक्ष मात्र आपण पाहणार आहोत. 2 कमी करायचे ना.
एकोणसाठ धावांची गरज आहे. 59 धावांची गरज आहे. 14.75 रनी जयमान आंबेडपाडा संघाला. आणि खेळाचं दुसरं सत्र आपण काही क्षणात पाहणार आहोत. तर समीक्षा इलेवन परे आणि संदीप इलेवन डेहनोळी या दोन संघावर पुढची लढत आपण पाहणार आहोत. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तर खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल तेव्हा पुन्हा एकदा सकाळच्या सत्रापासून ज्याने सुंदर असं समालोचन केलं ते निखिल ठोंबरे सरांना आपण मी पाचारण करतोय. पण तत्पूर्वी समीक्षा इलेवन परे आणि संदीप इलेवन डेहनोली या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. चला दोन्ही संघनायकांनी नाणेफेसाठी यायचं आहे. धन्यवाद. जाऊया डीजे कडे ऐकूया आमचे निखिल ठोंबरे सरांना. धन्यवाद. या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण एन्जॉय करतायत भगवा चषक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. अतिशय दर्जेदार आयोजन, अतिशय दर्जेदार नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. या दुपारच्या सत्रामध्ये जेवढे ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्याबरोबर जोडले टीम क्रिक लाईव्ह आणि भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. 2 धावांची पॅनल्टी, 58 धावांचं लक्ष्य, 2 धावा आपण ॲड केलेला आहे त्या स्कोर बोर्डवर. अकबर गोलंदाजी मार्कवर अर्जुन आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. प्रकाश लिहेसाठी एक पारितोषिक. फटका प्रकाशने खेळला किंवा अर्जुनने खेळला, 3 धावा जर प्रकाश मैदानामध्ये कंप्लीट करत असेल धावून तर हिरामन गडगे यांच्याकडून 333 रुपये. पहिला चेंडू बॅटची एज, चेंडू डॉट. आमच्या अतिथी कक्षामध्ये मी सन्माननीय संतोषजी विशे साहेब शिवसेना तालुका प्रमुख मुरबाड, त्याचबरोबर श्री राजेशजी वांगे सर उपतालुका प्रमुख मुरबाड, श्री अविनाशजी पवार सर विभाग प्रमुख आणि श्री केशवजी गडगे सर विभाग प्रमुख या सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आज विराम व्हावं. आणि जाऊया आपण नाणेफेक संपन्न होते ती समीक्षा इलेवन परे आणि त्याचबरोबर डेनोली संदीप इलेवन डेनोली या दोन संघामध्ये आणि सन्माननीय आमच्या प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते नाणेफेक संपन्न होते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी पाहण्यावर नाणेफेक डेनोई संदीप इलेवन डेनोई संघ जिंकतोय. मी मान्यवरांना आभार व्यक्त करेन. आपण अतिथी कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. आणि या ठिकाणी मात्र संघनायकाला निश्चित विचारेन की या ठिकाणी नाणेफेक जिंकल्यानंतर आपण प्रथम काय घेणार. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. पण खरं तर 122 धावा हे जबरदस्त योगदान तुम्ही दिलं, त्यामुळे बहुधा प्रतिस्पर्धी संघावर अर्थातच तुम्ही या ठिकाणी एक दडपण टाकण्याचा प्रयत्न करता, क्षेत्ररक्षण घेतात. आणि या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. एक 40च्या आत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला निश्चित हार्दिक शुभेच्छा देऊया, कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आपल्या वाटेला अर्थात फलंदाजी येते. आपण किती धावांचे योगदान द्याल. 50-60चं टार्गेट असेल. 50 ते 60 धावा करून त्यानंतर 4 गोलांच्या हातामध्ये खरंच सामना द्याल. निश्चित तुम्हाला शुभेच्छा देऊया, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा आमचे निखिल सरांकडे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. गोलंदाज तयार. धावफलकावर धावसंख्या 7 धावा जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
अकबर आपण गोलंदाजी मार्कवर पाहतो, स्ट्रायकर एनवर अर्जुन आहे. 58 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक येथील बॉलवर. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. जय हनुमान अंबेळे पाडा जाऊन पोहोचला आहे. आता सध्याच्या घडीला 9 या धावसंख्येवर 19 चेंडू आणि 49 धावांचं अजूनही लक्ष. ही मॅच जिंकण्यासाठी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. प्रकाशकडे ती ताकद आहे, अर्जुन हुमनेकडे ती ताकद आहे. मागील मॅच मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स त्या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, फटका दमदार. अर्जुन हुमनेचा हा तडाखा, षटकार. धापलेकर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात 15 धावा. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. हरेश साबळे यांच्याकडून पारितोषिक आलंय टीम खांदारेसाठी. जर खांदारेचा कोणताही गोलंदाज लगातार 2 विकेट घेत असेल तर त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. आणि सर्व जे पारितोषिक दाते आहेत त्यांना विनंती, एकदाच नाव अनाउन्स केलं जाईल, ही महत्वाची सूचना. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल प्रकाशसाठी सुंदर आपल्याला पाहायला मिळतो चेंडू. डॉट 17 चेंडू बनवायच्यात अजूनही विजयासाठी 43 धावा. अतिशय नामांकित क्रीडा स्पर्धा या मुरबाड तालुक्यातील माळशेज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार भरलेली ही क्रीडा स्पर्धा आहे. अर्थातच भगवा चषक. धापलकावर धावसंख्या 15. गोलंदाज उमेश. फुलटॉस चेंडू, अजून एक चेंडू डॉट. फुलटॉस चेंडू इथे समजू शकत नाहीयेत. उमेशचे 2 सुंदर चेंडू जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावर. ऑन स्क्रीन या स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवर आपण पाहू शकता. या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे तेही ऑन स्क्रीन आहेत आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचा विशेष सन्मान त्यांच्या माध्यमातून केला जातो. इथे फटका दमदार. प्रकाश लिएची पॉवर. चेंडू करतोय सीमारेखेचा सफर. स्ट्रेट ड्राईव्हचा बेहतरीन स्ट्रोक, सिक्सर, षटकार. धावसंख्या धावफलकावर वाढेल. 21 धावा धावफलकावर. विजयाचं समीकरण अजूनही 37 धावा बनवायच्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 14 चेंडू आणि 37 धावा. या गोष्टी या मैदानाला नवीन नाही आहेत. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. उमेश त्याची कामगिरी सुंदररित्या होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा चेंडू बाकफुटला गेले. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. इथे झेल ड्रॉप झाला की मॅच चेंज द गेम. खांदारेसाठी इथे येणार वेळ कळवेल. इथे प्रकाश लिहेला जीवनदान. एक सिंगल आली. संघा धावसंख्या धावफलकावर 22 धावा. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं शेवटच्या बॉलवर षटकार खेळत या सामन्यामध्ये अर्जुनने संघाला आणलं होतं. आता काय घडतंय ते आपल्याला पाहायचंय. 22 धावा धावफलकावर आहेत. अजूनही विजयासाठी बनवायच्या त्या 36 धावा. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते 13 चेंडू. सॉरी 59 धावांची आवश्यकता आहे. 37 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क. उमेश सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील.
स्ट्रायकर इनवर बॅटर अर्जुन. अर्जुन साठी हा चेंडू सुंदर फलंदाज बाद, विकेटचं पतन. एकोणसाठ धावांचं टार्गेट होतं त्यावेळेस. आपण ज्यावेळेस पहिला बॉल पडण्याच्या अगोदरच 2 धावा जे हनुमान आंबेळेपाडा संघाच्या अकाउंटमध्ये ऍड केलेल्या आहेत आणि त्या मिळून आता 22 झालेल्या आहेत. म्हणजे अजून 37 बनवायच्यात. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज मैदानामध्ये प्रकाश या खेळाडूची इनिंग कशा प्रकारे राहील, सर्वांचं लक्ष आंबेळेपाडा गावाचं लक्ष आता प्रकाशवर लागलेलं आहे. 12 चेंडू 37 धावांची आवश्यकता. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 6 षटकार. सामना इथे जिंकेल टीम जय हनुमान आंबेळेपाडा. दुसऱ्या बाजूला नावामध्येच सर्व काही आहे. चेंज द गेम खांदारे हा संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय, खेळतोय. जबरदस्त खेळ. यानंतर होणारा सामना संदीप 11 डेहनोली त्यांना फाईट करेल टीम समीक्षा 11 परे. 12 चेंडू 37 धावांचं लक्ष. पहिला बॉल फटका इथे फसला. कॅचची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. अजून एक कॅच ड्रॉप होते. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 23 धावा. 11 चेंडू 36 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. दिगंबर लिंगे न्यू बॅटर. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर 11 चेंडू 36 धावांचं लक्ष. जय हनुमान आंबेळेपाडा या संघासमोर सुंदर असा चेंडू. इथे फटका फसलाय. आता कॉटन बोर्डची संधी आणि दोन्ही खेळाडूंमध्ये कॉम्बिनेशन अतिशय खराब. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होत असताना चेंज द गेम खांदारे संघाचं. शेवटचे 10 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 2 ते 3 षटकार पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येतील टीम जय हनुमान आंबेळेपाडाला. प्रत्येक येणारा डॉट बॉल सिंगल. इथे चेंज द गेम खांदारेचं वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण विकास यांना पाहतो. सध्याच्या घडीला चेंज द गेम खांदारेसाठी 2 अतिशय सुंदर चेंडू विकासने हाताळलेत. दोनही वेळेस क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका आपल्याला पाहायला मिळाल्या. 2 विकेट या खेळाडूला मिळू शकल्या असत्या. 10 चेंडू 34 धावा हे समीकरण. भगवा चषक सुनील माळी क्रीडा मंडळ अंबले खुर्द आयोजित ही एक मोठी क्रीडा स्पर्धा या मुरबाड विभागातील. टेनक्रिक लाईव्हचे मॅनेजर गोविंदजी कामत हे उपस्थित आहेत. इथे राखलेला बॉल लाईन लेंथ खराब आहे. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. उद्या ठाणे वर्सेस रायगड टेनक्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर 8 वाजता संध्याकाळी सामनाही आपल्याला पाहायला मिळेल. फटका दमदार. दिगंबर लिंगेचा तडाखा. षटकार 6 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढते 32. 32 धावा. 9 चेंडू 27. दिगंबर साठी हा चेंडू भन्नाट वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू. डॉट बॉल आलाय. जसे डॉट बॉल येतील तसे चेंज द गेम खांदारे संघ मॅच मध्ये कमबॅक करेल. 8 चेंडू 27 धावा हे समीकरण. हे 2 बॉल महत्वाचे आहेत. इथे काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. दिगंबर साठी हा बॉल फटका. इथे दमदार. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक त्यांचं क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली. संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोहोचेल ती 33 धावा. 7 चेंडू 26. सर्वात महत्वाचा बॉल. सर्वात महत्वाचा चेंडू आहे. गोलंदाज विकास याचा. पाहूया त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर प्रकाश.
प्रकाश साडे हा चेंडू अतिशय सुंदर राहिला, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सामना शेवटच्या षटकामध्ये जाईल. 6 चेंडू 26 धावा. डीजे धनु पहिला बॉल दिगंबरच्या बॅटमधून फटका जबरदस्त, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर 6 धावा. तडाखा आपण पाहिला. शेवटचे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. जय हनुमान आंबेळेपाडाला. अजून एक तडाखा. दिगंबर लिंगे ऑन फायर. सिक्सर, षटकार. जर बॅटर दिगंबर लिंगे सामना जिंकून देत असेल तर हिरामन भगत आणि हिरामन गडगे या दोघांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 4 चेंडू बनवायच्या, त्यात 14 धावा. प्रश्न पैशाचा नाहीये, प्रश्न गावाच्या नावाचा. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकामध्ये जे जास्त डॉट बॉल आले त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये दिगंबर लिंगेची फलंदाजी अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळते. 2 चेंडूंवर 2 षटकार आले. 4 चेंडू 14 धावा. हे इक्वेशन जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. या 4 चेंडूंमध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाते, कारण ही मॅच भरपूर महत्वाची आहे. प्रत्येक सामना इथं डू ऑर डाय आहे. तुम्ही पराभूत झाला तर या स्पर्धेच्या बाहेर जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि जो संघ जिंकेल तो नेक्स्ट राऊंड मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळेल. अटातटीची लढत, भगवत चषकाचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 चेंडूंमध्ये 14 धावा. आजचा दिवस कोणता संघ गाजवणार ते आपल्याला पाहायचं आहे. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा ट्रॉफीचा हा दैदिप्यमान सोहळा रंग चढायला सुरुवात झाली आहे. 9 दिवसीय क्रीडा स्पर्धा, दुसराच दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये जबरदस्त लढती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 14 धावा. 2 बॉलवर 2 षटकार आलेत. तिसऱ्या बॉलवर तिसरा येणार का ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. संकेत स्ट्रायकर इनवर दिगंबर. इथे अजून एक फटका, कव्हरला चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक गोल्डन विकेट ठरू शकेल आणि आता दिगंबर लिंगेला परतावा लागतंय. फलंदाज बाद. तीन चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजूनही 14 धावा. जबरदस्त खेळ दिगंबर लिंगेचा, परंतु आस्किंग रन रेट आपण पाहिला तर तो एकाच ओव्हरमध्ये 26 धावा करायच्यात,
प्रत्येक चेंडूवर मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आहे. आता 3 चेंडू 14 धावा. या स्पर्धेचा नियम ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी. बॅक टू बॅक संकेत जर 2 विकेट घेत असेल तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. हरेश साबळे यांच्याकडून प्राइज. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीयेत. आणि जर ती लगातार बॅक टू बॅक 2 विकेट झाल्या नाही तर 200 रुपयाचं पारितोषिक ऑफिशियलसाठी. त्यांचं मनापासून आभार. 2 चेंडू 13 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. आता इथून पुढे संकेतने कोणताही अवांतर चेंडू नाही टाकला तर चेंज द गेम. खांदारे हा संघ सरळ जाऊन पोहोचेल तो प्रकाशच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. आणि हा षटकार असा आहे ज्यावेळेस दुकान बंद होतं आणि गिरायकाला सुरुवात झाली. हा षटकार 1 चेंडू 7 धावा. गोलंदाज संकेत इथे टाकलेला बॉल सुंदर इथे हाताळला आणि 6 धावांनी टीम चेंज द गेम खांदारे हा सामना जिंकतोय. वेल प्लेड बॉयज, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.